कुंडली कवर दे हरी पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत वामन बाबू महाराज की जय, संत कैकाडी महाराज की जय। गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठल गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी महायोग पीठे तटे भीमरथ्यांगुरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मजमव्ययम् श्रीमन्वामननाथेति ख्यातं दैवतम् अहम् आश्रये श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी चालू असलेला हा उत्सव पुण्यतिथी महोत्सव 46वा हा पुण्यतिथी महोत्सव ज्या महापुरुषाने आपल्या गावामध्ये त्यांच्या वर्तमान काळामध्ये वास्तविक पाहिलं रंका बंका जातीचे महार एका वाक्यात संत आणि ते जात याच्यात येत नाही सर्व उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार हे जे वाक्य आहे शेवटी शरीर तर कुठल्या तरी योनीत कुठल्या तरी कोणाच्या तरी कुळात धर्मात महापुरुष धर्म जात पंथ कोणताही असो फक्त येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी त्यांच्या शरीराचा वर्तमान काल चालू असताना ज्यावेळेला आम्हाला कळत नव्हतं की शिकावं शिक्षण काय आहे सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई आता कोणी काही म्हणो पण ज्या वेळेला ज्यांनी सर्व समाजाचा रोष पत्कारून आम्हाला कळालंय तुम्हाला पण कळावं सर्वांना कळावं आणि मिळावं
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आम्ही बिघडलो तुम्ही, आम्ही बी घडलो तुम्ही बी. आम्हाला कळालंय, तुम्हाला सुद्धा कळालं पाहिजे सर्वांना. होता एक काळ, प्रत्येक मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर जनावराची पशुची जी पद्धत आहे तीच पद्धत आपल्यात एक दुसरी आहे. कोणत्या जातीत पद्धत आहे जन्माला येण्याची वेगळी? आईच्याच पोटात राहायचंय ना, 9 महिने 9 दिवस ज्या मातेच्या उदरात राहायचंय, शेवटी जन्म आणि मरण 4 प्रकार जे सांगितलेत, जारज, स्वेदज, उद्भिज आणि अंडज. कोणताही पक्षी असो 2 वेळा अंड्यातून, उद्भिज कोणतंही धान्य असो बीजातून, मच्छर आता कमी झाला तो वर्ग, एक वर्ग जास्त आता अलीकडं तो वर्ग आहे, त्या वर्गाचं नाव जवळजवळ बुडालंय. पण मला असं वाटतं की आता या ठिकाणी जी वयोवृद्ध मंडळी त्यांना माहिती असतं, एक अक्षरी तो प्राणी, एकच अक्षर होतं, काय? ऊ. पहिल्या मंडळीला काही सांगायची गरज नाही. ऊ असेल, ढेकण असेल, मच्छर असेल, त्याची पूर्वावस्था लिखा. यांचा जन्म सगळा कुठून? स्वेद म्हणजे घाम. एक योनी घामातून आहे, एक जार कर्मातून आहे. पशु आणि मानव एकच प्रकार आहे. पशु काय? पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. हा तो प्रकार पशु. प्रकार असा आहे की मानवी शरीर, आणि या शरीरात, या देहात, या जन्मात, या योनीत की सर्व काही कळून करण्याचा अधिकार माणसाला आहे. कळावं, कळून घ्यावं आणि करावं. कर्तृत्वामध्ये स्वतंत्र असणारी या मृत्यूलोकातली एक जात म्हणजे माणसाची. आणि या ठिकाणी म्हणजे या जन्माला आल्याच्या नंतर आम्ही शिकावं हे म्हटल्याच्या नंतर, सर्वांनी शिकावं म्हटल्याच्या नंतर, सर्वांना मिळाल्याच्या नंतर, मिळालं. आपल्यात आता काही नाही जेवायचं आणि काही नाही उपाशी राहायचं, जमन का? प्रत्येकाला अन्नाची गरज आहे. मी असं म्हणेल की प्रत्येकाला शिक्षणाची गरज आहे. सुशिक्षित होण्यापेक्षा शिक्षित व्हा. आणि फक्त पुढचा शब्द लावू नका. सुशिक्षित बेकार नको, फक्त सुशिक्षित इथपर्यंतच. त्याच्यावर सुशिक्षित, सुशब्दाचा अर्थ आहे चांगलं. तुम्ही शिका आणि त्याच्यासाठी त्याच वेळेला सर्वप्रथम संत शब्दामध्ये बंडखोर कोण असतील तर ज्ञानेश्वर महाराज. देव शब्दामध्ये कृष्ण आणि संत शब्दामध्ये ज्ञानोबा राय. हे सर्वांना कळालं पाहिजे. माझा मराठाची बोल कौतुके ही भाषा आज मला वाटतं 8-15 दिवसापूर्वी आपल्या मराठी भाषेलाही आता कोणता दर्जा मिळाला? अभिजित. आता देश लेवलला या भाषेचे अनेक वर्ष जे काही अपेक्षा इच्छा होती
आणि म्हणून श्री ज्ञाननाथाने आता विश्वात्मके देवे हे म्हणत असताना या भाषेत तिरे संस्कृताची गहने तोडोनी शब्द सोपा अतिशय कठीण प्रगट गुह्य बोले 700 वर्षापूर्वी ज्या काळामध्ये त्यांनाही ब्राह्मण समाजाने त्रास दिला आणि अशी कोणती जात नाही की त्या जातीने जातीला त्रास दिला म्हणून छत्रपतीची काय अवस्था राम प्रभू पासून भक्त प्रल्हादा लाखो अब्जावधी वर्षापासून घ्या आपलं आपल्याला जमत नाही एवढंच एक वाक्य आम्ही आमच्या शिक्षणाच्या जोरावर आम्हाला सगळं काही कळायला पाहिजे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला या घटनेचे घटना समितीचे अध्यक्षपद भूषवलं 4-5 लोकांची ही घटना तज्ञांची समिती अर्थात बराचसा भाग या घटनेमध्ये इंग्रजाचाच राहिला आहे बराचसा भाग आपल्या देशाची संस्कृती संस्कार आपल्या धर्माप्रमाणे पण सगळे कायदे पाहिजे होते पण प्रकार असा झाला की धर्म आमचा देश आमचा सगळं आमचं कायदे परधार्जिन त्यावेळेला करून घेतले अनेक प्रसंग आता वेळही फार झालेला आहे जास्त अन्य बाजूला मी जात नाही तेव्हा आमचं गाव आमची संस्कृती आमचा धर्म आमचा कुलाचार आमचं आम्हाला नसताना पूर्वी फार हुशार म्हणू का चपळ म्हणू त्या गड्याने 2 दारं ठेवली होती भारतामध्ये लवकर भारत काबीज करता यावा म्हणून एक मराठवाडा आणि एक जम्मू काश्मीर तिकून ते आणि इकून हे पण त्यावेळेला एकाच रात्रीत काम झालं आणि आताचं काम झालेलं कोणाला कळालंच नाही त्यावेळेस तरी काय म्हणायचं त्याला काय प्रकार झाला होता त्यावेळेला पोलीस ॲक्शन एकाच रात्रीत मराठवाडा एका रात्रीत घेतला आणि जम्मू काश्मीर कसं घेतलं हे कळालंच नाही काल मोदींनी कसं घेतलं हे कळालं नाही आणि त्यावेळेला परिस्थिती तशी होती म्हणून सरदार वल्लभभाई पटेल देश आणि मग हा काला जो आहे तो काला कशासाठी आहे देश आणि धर्म धर्म रक्षा वयासाठी करणे आटे आम्हासी धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तुकोबराला त्यावेळेला म्हणावं लागलं परकीयांची सत्ता असताना हेची आम्हा करणे काम रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग त्यांनाही म्हणावं लागलं 400 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वी ज्ञानोबा त्यावेळेला शेवटचा हिंदू राजा कोण रामदेवराय एक 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 करत 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 हा देश काबीज केला आम्हाला कळालंच नाही की आमच्यावर सत्ता आजपर्यंत कोणाची राहिली परकीयांची सत्ता फक्त काही राजकारण शब्दाचा अर्थ असा आहे करायचं एक आणि हेतू मात्र एक रामायण ज्यांनी ऐकलं असेल त्यांचा विषय त्यावेळेला इंद्रजिताचा विषय युद्धामध्ये असा होता घोडे एका बाजूला हिसत तो स्वतः गर्जना दुसऱ्या बाजूला करायची पूर्वेला घोडे हिसले तर त्याची गर्जना पश्चिमेला असायची बाण दक्षिणेकडून यायचे आणि हसायचा उत्तरेकडून याला जैवी माया जैवी आणि दैवी शेवटी कोणी असो कोणीतरी ओळखणारा असतो राजकारण शब्दाचा अर्थ असा आहे
की फक्त तुम्हाला काही न कळता तुम्हाला एवढंच कळालं पाहिजे, तुम्ही भडकले पाहिजे. भडकवणे पण हेतू मात्र कळाला नाही पाहिजे. युद्ध पहिल्यापासून युद्ध हे कशासाठी आहे आणि का? राजाला कर द्यायचा हा केव्हापासून आहे? जीएसटी केव्हापासून आहे? तुमचं नाही जमलं म्हणून आमचा शब्द, फक्त फरक एवढाच आहे. कंसाने सुद्धा कर घेऊन बोलवलं. द्वापार युगामध्ये जीएसटी होती. त्या जीएसटीचं त्यावेळेला कर म्हणत होते. पूर्वी शहरामध्ये नाके असत,